नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला विनाकारण सतत थकवा जाणवतोय का? किंवा सकाळी उठल्यावर सांधेदुखी आणि कंबरदुखीने तुम्ही हैराण आहात? आपण याला कामाचा ताण समजून दुर्लक्ष करतो, पण हे शरीरात व्हिटॅमिन डीच्या मोठ्या कमतरतेचे संकेत असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी 7 लक्षणे पाहणार आहोत जी सांगतात की तुमच्या शरीरात सनशाईन व्हिटॅमिनची कमतरता आहे. शेवटचे लक्षण तर सर्वात महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. जर तुम्हाला अशाच आरोग्यदायी टिप्स आणि घरगुती उपाय जाणून घ्यायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं. महत्त्वाची लक्षणे: 1. सतत थकवा आणि ऊर्जेचा अभाव. जर रात्री पूर्ण झोप घेऊनही तुम्हाला दिवसा गळून गेल्यासारखे वाटत असेल तर हे व्हिटॅमिन डी कमी असल्याचे लक्षण आहे. व्हिटॅमिन डी आपल्या पेशींमध्ये ऊर्जा तयार करण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे साध्या कामातही लवकर थकवा येतो. 2. हाडे आणि कंबरदुखी. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. जर व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि हाडांमध्ये ठणका लागतो. 3. सतत आजारी पडणे. व्हिटॅमिन डी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येत असेल तर समजून जा की तुमची संरक्षक भिंत कमकुवत झाली आहे. 4. जखम भरून येण्यास वेळ लागणे. शस्त्रक्रिया किंवा दुखापतीनंतर जर तुमची जखम लवकर भरून येत नसेल तर हे शरीरातील व्हिटॅमिन डीच्या निम्न पातळीचे लक्षण असू शकते. हे नवीन त्वचा तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करते. 5. केस गळणे. केस गळतीसाठी आपण फक्त शॅम्पू बदलतो, पण मूळ कारण पोषक तत्वांची कमतरता सुद्धा असू शकते. विशेषतः स्त्रियांमध्ये तीव्र केस गळतीसाठी व्हिटॅमिन डीची कमतरता कारणीभूत ठरते. 6. स्नायूंमध्ये वेदना. केवळ हाडांची नाही तर स्नायूंना देखील व्हिटॅमिन डीची गरज असते. वारंवार पेटके येणे किंवा स्नायू दुखणे हे शरीरातील नसांच्या संवेदनशीलतेमुळे होते, ज्याला व्हिटॅमिन डी नियंत्रित करते. 7. नैराश्य आणि खराब मूड. कायम उदास वाटणे किंवा मूड स्विंग्स होणे यामागे व्हिटॅमिन डीचा हात असू शकतो. मेंदूतील सेरोटोनिन या हॅपी हार्मोन्सच्या निर्मितीसाठी सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी आवश्यक असते. व्हिटॅमिन डी कसे वाढवावे? सूर्यप्रकाश. दररोज सकाळी 10 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. आहार: अंडी, मासे, मशरूम आणि फोर्टिफाईड दूध यांचा आहारात समावेश करा. वर्षातून एकदा व्हिटॅमिन डीची रक्ताची चाचणी नक्की करा. मित्रांनो, व्हिटॅमिन डीकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महाग ठरू शकते. जर तुम्हाला यापैकी 3 पेक्षा जास्त लक्षणे जाणवत असतील तर आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्याशी संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.